गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिस्टर लोड लाईन बघितला आणि इफेक्ट ऑफ क्यू पॉईंट बघितलं. आता बघूया बायसिंग मेथड्स. ॲज वी हॅव स्टडीड इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस्ड अँड बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस्ड. Base collector reverse bias junction. In addition to this, its operating point must be located at the center of the load line. तर आपण ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून जर काम करायचं असेल वर्किंग, तर इमिटर बेस जो जंक्शन आहे ते आपण काय करतो, शुड बी फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये लावतो. आणि याच्या ॲडिशन व्यतिरिक्त जो ऑपरेटिंग पॉईंट आहे क्यू पॉईंट, तो लोड लाईनच्या सेंटरला असलं पाहिजे, लोकेटेड असलं पाहिजे. ओके. लेट अस सी डिफरंट बायसिंग मेथड्स अँड देअर ॲडव्हान्टेजेस अँड ड्रॉबॅक्स. तर आपण काही डिफरंट बायसिंग मेथड बघूयात आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि काही ड्रॉबॅक बघूयात. नंतर वन्स सर्किट इज डिझाईन इट मस्ट बी फिक्स्ड. देअर शुड नॉट बी शिफ्ट इन पोझिशन ऑफ द ऑपरेटिंग पॉईंट. जेव्हा एखादं सर्किट आपण काही डिझाईन केलेलं असतं तेव्हा त्याच्यामधला जो पोझिशन ऑफ ऑपरेटिंग पॉईंट आहे तो शिफ्ट करता येत नाही. ओके. म्हणजे शिफ्ट करता येत नाही. दॅट इज देअर शुड नॉट बी शिफ्ट इन द पोझिशन ऑफ ऑपरेटिंग पॉईंट. त्याचा ऑपरेटिंग पॉईंट काय शिफ्ट करता येत नाही, म्हणजे डिझायनिंग झाल्यानंतर सर्किट. ओके. नंतर बघूया मेथड 1 बघूया. आता पहिली बायसिंगची फिक्स्ड बायस. तर फिक्स्ड बायसमध्ये बघा काय होतं. इन दिस मेथड आय शोन इन फिगर 2.12a, two separate batteries VBB, that is low voltage battery, and VCC high voltage are connected through RB and RC resistors to get base current IB and collector current IC is equal to beta IB. Okay, but instead of connecting two separate batteries, we can take only one battery VCC, and by connecting a high value of resistor RB, we can get a low voltage as a base bias voltage. Refer figure 2.12b. ओके. तर आपण पहिला बघूया फिक्स बायस. तर फिक्स बायसमध्ये काय केलं जातं, आपण नॉर्मली फिगर एमध्ये बघूयात. तर याच्यामध्ये बघा बेसला एक बेस बायस रेजिस्टर लावलं आहे RB आणि लो व्होल्टेज बॅटरी लावली VBB, राईट. आणि तो कोणता NPN ट्रान्झिस्टर आहे. तर पॉझिटिव्ह जो आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी VBCचा तो बेसला कनेक्ट केलेला आहे. निगेटिव्ह टर्मिनल बॅटरी इमिटरला कनेक्ट करून ते ग्राउंड केलेलं आहे, राईट. आणि हाय पोटेन्शियल बॅटरी जो VCC आहे तो RC कलेक्टरला RC थ्रू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जोडलेला आहे. आणि त्याचा हाय पोटेन्शियल बॅटरी जो आहे VCC, त्याचा निगेटिव्ह टर्मिनल इमिटरला जोडून ग्राउंड केलेला आहे. तर इमिटरचा करंट जो बेसचा करंट जो काय असतो तो असतो IB करंट, राईट. आणि जो कलेक्टरचा करंट असतो IC करंट. IC इज इक्वल टू काय, बीटा IB, राईट. तर आपल्याला 2 सेपरेट बॅटरी लागतात हे कनेक्शन करण्यासाठी. तर त्याच्याऐवजी आपण एक बॅटरी कनेक्शन हाय व्होल्टेज बॅटरी जर वापरली तर त्याचं कनेक्शन कसं करता येतं ते आपण बघूया. आणि त्यालाच बोलतात फिक्स बायस. तर ते कसं केलं जातं की एक VCC घेतलं. VCC घेतल्यानंतर जसं आपण कलेक्टर VCCला नंतर VCC नंतर काय केलं, एक टर्मिनल RC म्हणजे लोड कलेक्टर रेजिस्टन्स घेतला किंवा लोड रेजिस्टन्स त्याच्या थ्रू कलेक्टरला दिला. तो आपण ॲज इट इज करतो. नंतर इमिटर डायरेक्टली ग्राउंड करून टाकला. आणि त्याचा जो बेस आहे ट्रान्झिस्टरचा, तर बेस आणि VCCमध्ये तर जो RB आहे तो हाय, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे RBची, म्हणजे रेजिस्टर बेस बायस रेजिस्टरची, त्याची व्हॅल्यू हाय ठेवावं लागतील. का तर आपल्याला बेसला जो व्होल्टेज लागतो तो आपण लास्ट टाईम काय लो व्होल्टेज बॅटरी वापरून देत असतो ना, तर त्याच्यामुळं तेवढा व्होल्टेज आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून आपण हाय व्हॅल्यूचा बेस बायस रेजिस्टर लावतो. त्याच्यामुळं आपल्याला
बेसला काय मिळतं, लो व्होल्टेज मिळतं. तर एकाच बॅटरीमुळं आपण काय करू शकतो, कलेक्टरला पण देऊ शकतो आणि बेसला पण देऊ शकतो आणि आपलं इमिटर ग्राउंड करू शकतो. ह्या बायसिंगला बोलतात फिक्स्ड बायस. आणि याच्यामुळं आपली एक बॅटरी जी आहे, बॅटरी आपली सेव्ह होते. क्लिअर. तर हे आहे. नंतर याचा ड्रॉबॅक बघूयात आता आपण. असं हे फिक्स्ड बायसचं कनेक्शन आहे. नंतर ड्रॉबॅक बघूया. व्हेअर आय बी इज इक्वल टू व्ही सी सी डिवायडेड बाय आर बी. तर आय बीचा फॉर्म्युला म्हणजे आपल्याला जो बेस करंट आहे तो कसा मिळतो, व्ही सी सी डिवायडेड, कारण तो व्ही सी सी आणि आर बी. आता व्ही बी इज व्हेरी स्मॉल, 0.7 और 0.3, 0.7 फॉर सिलिकॉन आणि 0.3 फॉर जर्मेनियम. रेफर फिगर बी. तर याच्यामध्ये जो हा आता हे आय बी जो आहे व्ही सी सी डिवायडेड बाय आर बी येतं अकॉर्डिंग टू फिगर बी. आणि आपण जो व्ही बी असतो नॉर्मली किती असतो, 0.7 फॉर सिलिकॉन आणि 0.3 फॉर जर्मेनियम ट्रान्झिस्टर. तर तसं झाल्यानंतर बघूया काय होतं. सिन्स आय बी इज फिक्स्ड दिस मेथड इज नोन ॲज फिक्स्ड बायस. याच्यामध्ये काय केलं असतं, ते आय बी याच्यानुसार आता आपण रजिस्टर एका व्हॅल्यूचं लावलं आहे, बरोबर. तर एक व्हॅल्यूचं लावल्यामुळं आणि व्ही सी सी कनेक्ट केलं आहे, आणि त्याच्यामुळं ते आय बी जो आहे, जो बेस करंट आहे, आपल्याला तो फिक्स्ड करंट मिळतो. म्हणून याला काय बोलतात, या मेथडला बोलतात फिक्स्ड बायस. क्लिअर. नंतर कलेक्टर करंट इज गिवन ॲज आय सी इज इक्वल टू बीटा आय बी. आणि मग कलेक्टर करंट आपल्याला याच्यावरनं कसं मिळतं, आय सी इज इक्वल टू बीटा आय बी, कारण बीटाचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, आय सी डिवायडेड बाय आय बी. तर ते आपण बीटा आय बी आय सी इज इक्वल टू मिळतं आपल्याला. म्हणजेच काय, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस कलेक्टर करंट इन्क्रीजेस. पण एक असं असतं की जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा कलेक्टर करंट काय होतं, इन्क्रीज होतं. आणि दिस इन्क्रीजेस द बीटा. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर कलेक्टर करंट इन्क्रीज होतं, आणि कलेक्टर करंट इन्क्रीज झालं तर बीटा इन्क्रीज होतं, राईट. दिस इन्क्रीजेस बीटा विच अगेन इन्क्रीजेस आय सी. मग जर बीटा पुन्हा वाढलं तर पुन्हा जो आहे, कारण कलेक्टर करंट वाढला तर काय वाढतं, टेम्परेचर वाढला तर कलेक्टर करंट वाढतं, कलेक्टर करंट वाढला की बीटा वाढतो, आणि बीटा जर वाढला की पुन्हा कलेक्टर करंट वाढतो, अँड देन कलेक्टर करंट गोज इन टू सॅच्युरेशन. आणि अशा प्रकारे जो कलेक्टर करंट आहे, हाय करंट मिळतं आणि तो सॅच्युरेशनमध्ये जातो. दिस मीन्स ऑपरेटिंग पॉईंट गेट शिफ्टेड. दॅट मीन्स ऑपरेटिंग पॉईंट गेट शिफ्टेड इन सॅच्युरेशन. आउटपुट ऑफ ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर प्रोड्युसेस डिस्टॉर्शन. ओके. मग त्याच्यामुळं काय होतं की जे ऑपरेटिंग पॉईंट आहे तो काय शिफ्ट होऊन जातो. का तर बिकॉज ऑफ ट्रान्झिस्टर गोज इन सॅच्युरेशन. आणि ते झाल्यानंतर सॅच्युरेशनमध्ये काय होतं, तर ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर काय करतं, मग ते डिस्टॉर्शन प्रोड्यूस करतं. हा याचा फिक्स बायसचा ड्रॉबॅक आहे. गॉट इट. कळलं एवढं. ओके. देन आता एक्झाम्पल बघूया. इन फिक्स बायस रेफर फिगर 2.12b. तर आपण फिगर बघूया ती. याच्यामध्ये इफ आर बी इज इक्वल टू 100 किलो ओहम, आर सी इज इक्वल टू 1 किलो ओहम अँड व्ही सी सी इज इक्वल टू 12 वोल्ट, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ लोड लाईन अँड क्यू पॉईंट इफ बीटा इज इक्वल टू 50. आता आपल्याला लोड लाईनवर कोऑर्डिनेट्स बघायचे आहेत, आणि याचं काय बघायचं आहे, कोऑर्डिनेट बघायचे आपल्या लोड लाईनवर. तर याचं सोल्युशन बघा. तर याच्यामध्ये सोल्युशनमध्ये काय पहिलं आहे, ए ॲट सॅच्युरेशन द कोऑर्डिनेट्स आर 0 डिवायडेड बाय व्ही सी सी डिवायडेड बाय आर सी. ओके. मग सॅच्युरेशन पॉईंटला जे कोऑर्डिनेट्स असतात काय असतात, 0 असतात, व्होल्टेज 0 असतात, कारण काय, व्ही सी सी डिवायडेड बाय आर सी. मग देअरफॉर व्ही सी सी डिवायडेड बाय आर सी इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 1 किलो ओहम इज इक्वल टू 12 मिली ॲम्पियर. मग ते कोऑर्डिनेट्स कोणते आले आपल्या याच्यावर, लोड लाईनवर. देअरफॉर ए इज इक्वल टू 0 12 मिली ॲम्पियर, 0 आणि 12 मिली ॲम्पियर आला. नंतर बी ॲट कट ऑफ द कोऑर्डिनेट्स आर व्ही सी सी अँड 0. तर व्ही सी सी काय 12,
व्होल्ट आणि करंट काय असतो आय सी 0 असतो. मग तर कट ऑफवर काय येतं 12 व्होल्ट येतं व्ही सी सी आणि करंट 0 येतं राईट. नंतर ॲट 0 सिग्नल कंडिशन द कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू पॉईंट, मग 0 सिग्नल कंडिशनला म्हणजे 0 आपण ए सी इनपुट जर दिलं तर तेव्हा क्यू पॉईंटचं जे कोऑर्डिनेट्स येतं ते सेंटर पॉईंट येतं कशाचं, ते लोड लाईनचं. तो किती येणार आता मॅक्झिमम किती आहे 12 मिली ॲम्पियर, तर ते कुठे येतं, ते येतं आणि इकडं किती व्होल्ट आहे 12 व्होल्ट. आणि मग इथं अर्धा काय होतं क्यू पॉईंट कुठे येतं 6 मिली ॲम्पियरला आणि वाय ॲक्सिसवर आणि एक्स ॲक्सिसवर 6 व्होल्टेज व्ही सी सीला, म्हणजे एवढ्या व्होल्टेजला येतं. ओके. मग याच्यावरून काय होतं आय बी इज इक्वल टू व्ही सी सी डिवायडेड बाय आर बी इज इक्वल टू 12 व्होल्ट डिवायडेड बाय 100K इज इक्वल टू 12 into 10 raised to minus 5, that is 120 into 10 raised to minus 6 is equal to 120 मायक्रोॲम्पियर. जो बेस करंट येतो ते किती येतं 120 मायक्रोॲम्पियर येतं. मग याच्यानंतर कलेक्टर करंट किती आय सी इज इक्वल टू बीटा आय बी, दॅट इज 50 इंटू 120 मायक्रोॲम्पियर इज इक्वल टू 50 इंटू 120 इंटू 10 रेज टू मायनस 6 इज इक्वल टू 6 इंटू 12×5 राईट. मग ते होतं 6000 इंटू 10 रेज टू 3, मग 10 रेज टू मायनस 6. मग 6000मधून 10 ते 3 झिरो गेले त्याचे आणि नंतर ते काय होतं -3 होतं, म्हणजे 6 इंटू 10 रेज टू -3 इज इक्वल टू 6 मिली ॲम्पियर. ओके. हे 6 मिली ॲम्पियर करंट आलं क्यू पॉईंट, म्हणजे कुठं क्यू पॉईंटला. आणि नंतर देअरफॉर व्ही सी इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर सी इज इक्वल टू 12 व्होल्ट. आय सी काय आहे, आय सी आर सी काय आहे बघा 6 इंटू 10 रेज टू -3 आय सी आलं आणि आर सी काय 1 इंटू 10 रेज टू 3. मग ते किती आलं 10 रेज टू -3 आणि 10 रेज टू 3 गेट कॅन्सल्स आउट, देन 6 म्हणजे 12 - 6 इज 6 व्होल्ट. मग क्यू पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय व्ही सी आणि आय सी, ते इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू काय 6 व्होल्ट आणि 6 मिली ॲम्पियर. ओके. आणि याच्यावरनं कन्क्लुजन काय येतं, रेफर लोड लाईन डायग्राम क्यू पॉईंट इज ॲट द सेंटर. याच्यावरून काय होतं जे क्यू पॉईंट आहे तो सेंटरला येतो ह्या प्रॉब्लेमनुसार. ओके. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का, नाही. नंतरचा जो बायासिंग बघूया, एक बायासिंग लगेच बघू आपण. नंतरची मेथड आहे, नंतर ती आहे कलेक्टर बेस बायास. पहिलं आहे फिक्स बायास, दुसरं कलेक्टर बेस बायास, त्यालाच बोलतात सेल्फ बायास. याच्यामध्ये काय होतं बघा, दिस इज अ मॉडिफाईड मेथड फ्रॉम फिक्स्ड बायास सर्किट. हेअर बेस बायास इज टेकन फ्रॉम कलेक्टर इन्स्टेड ऑफ व्ही सी सी. तर याच्यामध्ये काय होतं, ही एक मॉडिफाईड टेक्निक आहे, मॉडिफाईड मेथड आहे कशाची, फिक्स बायास सर्किटची. त्यालाच बोलतात कलेक्टर बेस बायास किंवा सेल्फ बायास. याच्यामध्ये काय जे बेस बायास आहे इज टेकन फ्रॉम द कलेक्टर इन्स्टेड ऑफ व्ही सी सी. तर जे लास्ट टाईम आपण फिक्स बायासमध्ये काय व्ही सी सीकडनं बेसला बायासिंग केली होती, बायासिंग हाय बेस बायास रेजिस्टर राईट. आणि आता डायरेक्टली काय करायचं तर बेसला जर बायासिंग करायचं असेल ते व्ही सी सी थ्रू नाही, तर ते डायरेक्टली कलेक्टर जे टर्मिनल आहे त्याच्या थ्रू बायासिंग केली जाते, व्ही सी सी नाही. तर आपल्याला ती डायग्राममध्ये बघायचं आहे, शोन इन फिगर 2.13a. ओके. ते बघूयात कसं आहे ते. अगोदर आपण वाचून घेऊया. नाव व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस द कलेक्टर करंट इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन लिकेज करंट, बट collector voltage VCE decreases because more drop takes place across RC. Therefore the base bias voltage decreases, which reduces the base current. Thus ultimately collector current is maintained constant. आता याच्यामध्ये बघा काय होतं, जर टेम्परेचर जर वाढला तर काय होतं कलेक्टर करंट इन्क्रीज होतं, आणि कलेक्टर करंट जर इन्क्रीज झालं तर ते काय होतं टेम्परेचर
increases the collector current increases due to the increase in लिकेज करंट. तर टेम्परेचर वाढलं की काय होतं, कलेक्टर करंट इन्क्रीज होतं. कशामुळं होतं, तर इन्क्रीज इन लिकेज करंट. मग काय होतं, जर हो करंट वाढला तर जो कलेक्टर व्होल्टेज व्ही सी आहे तो डिक्रीज होतो. आणि तो डिक्रीज झाला की जो जास्त व्होल्टेज ड्रॉप आहे तो आर सीच्या अक्रॉस डेव्हलप होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर बेस बायसचा जो व्होल्टेज आहे तो डिक्रीज होतो. आणि तो डिक्रीज झाला की बेस करंट काय होतो, रिड्यूस होतो. आणि बेस करंट रिड्यूस झालं की अल्टिमेटली जो कलेक्टर करंट आहे तो जवळपास कॉन्स्टंट राहतो. ओके. तर अगोदर आपण डायग्राम बघूयात. आता याच्यामध्ये बघा काय कलेक्टर फीडबॅक बायस बोलतात का याला, आणि इमिटर फीडबॅक बायस. म्हणजे हे काय कलेक्टर बेस बायस किंवा सेल्फ बायस बोलतात याला. आता याला बघा कसं कनेक्ट केलेलं आहे की व्ही सी सी. ओके. व्ही सी सीला नंतर आर सी कनेक्ट केलं. आर सीवरनं इमिटर कलेक्टरला दिलं आहे. आणि कलेक्टरच्या त्या नोड पॉईंटवरनं कुठं दिलं आहे, व्होल्टेज दिलं आहे बेसला. आणि कशा थ्रू, आर बी रजिस्टर थ्रू. आणि इमिटर केलं आहे कॉमन. याला बोलतात काय कलेक्टर फीडबॅक बायस. कारण कलेक्टरवरनं आपण बेसला दिलं आहे, म्हणजे कलेक्टरवरनं आउटपुट घेत असतो ना, म्हणून त्याला फीडबॅक गिवन टू इनपुट. सम पार्ट ऑफ आउटपुट गिवन टू इनपुट, दॅट इज कॉल्ड फीडबॅक. ओके. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इमिटर फीडबॅक बायस. तर इमिटर याच्यामध्ये काय केलेलं असतं बघा. तर आता इथं जे आहे तर इथं व्ही सी सी कनेक्ट केलेलं आहे. नंतर आर सी थ्रू कशाला कनेक्ट केलेला आहे, कलेक्टर टर्मिनलला. आणि व्ही सी सी थ्रू कशाला कनेक्ट केलेला आहे, नंतर आर बी बेस बायस रजिस्टर म्हणून बेसला दिलेला आहे. आणि नंतर जो इमिटर रजिस्टर आहे, इमिटर टर्मिनल तिथं रजिस्टर लावलं आहे आर ई, राईट. आणि आर ई लावल्यानंतर तो केलेला आहे ग्राउंड. आणि त्याच्या थ्रू मग तो कुठं कनेक्ट दिलेला आहे, तर ती आणि जो आउटपुट आहे तो आपण आर ईच्या अक्रॉस घेतो. म्हणून इथं काय याला बोलतात इमिटर फीडबॅक बायस. ओके. आउटपुट कुठं घेतो, इमिटरच्या अक्रॉस, रेजिस्टन्स आर ईच्या अक्रॉस घेतो. म्हणून याला बोलतात इमिटर फीडबॅक बायस. क्लिअर. तर याच्यामध्ये कसं होतं, जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर लिकेज जो करंट आहे कलेक्टरचा तो लिकेज करंट इन्क्रीज होतो. त्याच्यामुळं काय होतं, जो कलेक्टर करंट आहे तो कलेक्टर करंट इन्क्रीज होतं. आणि कलेक्टर करंट इन्क्रीज झालं की त्याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज काय होतो, डिक्रीज होतो. आणि मॅक्झिमम जो व्होल्टेज आहे व्ही सी सीचा, राईट, तो कशाच्या अक्रॉस ड्रॉप होतो, तो ड्रॉप होतो आर सी कलेक्टर रजिस्टरच्या अक्रॉस. आणि मग त्याच्यामुळं त्याच्या अक्रॉस जर जास्त व्होल्टेज ड्रॉप झालं तर बेसला जास्त व्होल्टेज मिळत नाही बेस बायसिंग करण्यासाठी. त्याच्यामुळं जो कमी मिळतो. आणि मग त्याच्यामुळे जो बेस करंट आहे तो डिक्रीज होतो. आणि अल्टिमेटली कलेक्टर करंट काय राहतो, मग कॉन्स्टंट राहतो. काय तर बेस डिक्रीज झालेला आहे म्हणून. नंतर दिस फीडबॅक फ्रॉम द कलेक्टर टू बेस अँड दिस ॲक्शन इज शोन इन फिगर 2.13a. तर फीडबॅक जो कलेक्टर म्हणजे जी फीडबॅक आहे, म्हणजे सम पार्ट ऑफ कलेक्टर इज गिवन टू द बेस. तर हे जे फीडबॅक सिस्टीम आहे, फीडबॅक फ्रॉम बेस टू कलेक्टर टू बेस, अँड ती जी ॲक्शन आहे ती कुठं फिगर बीमध्ये एमध्ये दाखवले. आता आपण बघितलं याच्या अगोदर, राईट, 2.13मध्ये. नंतर अपवर्ड ॲरो शोज इन्क्रीजेस अँड डाऊनवर्ड शोज द डिक्रीजेस. तर याच्यामध्ये बघा की काय होतं, अपवर्ड ॲरो जे आहे ते इन्क्रीज इंडिकेट करतात आणि डाऊनवर्ड जो आहे डिक्रीज करतात, राईट. नंतर नेक्स्ट स्टेप, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस, म्हणजे ते ॲरो आहेत ना ते इन्क्रीजेस आहे. ते फिगर मी बघू. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस
नंबर सेकंड आय सी इन्क्रीजेस. नंबर थर्ड व्ही सी डिक्रीजेस. नंतर व्ही सी म्हणजे काय, व्ही सी इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर सी. कारण आर सीच्या अक्रॉस जर व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज झालं तर आय सी आर सी जो प्रॉडक्ट आहे तो इन्क्रीज होणार आहे, म्हणजे त्याच्यामुळं व्ही सी काय होतं, डिक्रीज होतं राईट. आणि नंतर त्याच्यामुळं काय होतं, जो व्ही बी आहे व्ही बी होतो डिक्रीज, आणि व्ही बी डिक्रीज झालं तर करंट आय बी काय होतं, तो पण डिक्रीज होतो. आणि नंतर त्याच्यामुळं काय होतं, आय सी इज इक्वल टू बीटा आय बी. आय बी डिक्रीज झालं तर जो आय सी आहे तो पण डिक्रीज होतो. दस आय सी इज मेंटेन्ड. याच्यामुळं आय सी काय होतं, डिक्रीज होऊन तो कॉन्स्टंट राहतो. क्लिअर, गॉट इट. पुन्हा एकदा बघूया. तर याच्यामध्ये कसं होतं, जर कलेक्टर टू म्हणजे फीडबॅक जर दिलं कलेक्टर टू बेसला, तर ॲक्शन कशी होते बघा. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होतं, आय सी इन्क्रीज. नंतर व्ही सी डिक्रीज. का तर व्ही सी इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर सी. आर सीच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त ड्रॉप होतो, आणि जास्त ड्रॉप झाला की मग आय सी आर सी प्रॉडक्ट वाढतो, आणि मग व्ही सी डिक्रीज होतो. क्लिअर. नंतर त्याच्यामुळे व्ही बी डिक्रीज होतो. व्ही बी डिक्रीज झालं आय बी डिक्रीज होतो. आय बी डिक्रीज झालं की आय सी म्हणजे काय, आय सी इज इक्वल टू बीटा आय बी असं असतं ना. दस आय सी इज मेंटेन कॉन्स्टंट. मग आय सी जवळपास कॉन्स्टंट राहतो या केसमध्ये. नंतर ड्रॉबॅक बघूया. आता याच्यामध्ये आपण ड्रॉबॅक, धिस मेथड हॅज ड्रॉबॅक्स ऑफ रिडक्शन इन द गेन ऑफ ॲम्प्लिफायर. का तर कलेक्टर करंट डिक्रीज व्हायला लागला ना सेल्फ बायसमध्ये, तर याला काय बोलतात मग, तर ह्या मेथडमुळं काय होतं की जो गेन आहे ॲम्प्लिफायरचा तो काय होतो, रिड्यूस होतो. व्हेन ए सी सिग्नल इज ॲम्प्लिफाईड बाय द ट्रान्झिस्टर, collector voltage VC, which is 180 degree out of phase, is also fed back to the base. Therefore the voltage gain of amplifier becomes low. आता याच्यामध्ये बघा कसं होतं, जर आपण ए सी सिग्नल अप्लाय केलं ॲम्प्लिफाय करण्यासाठी, तर काय होतं, कलेक्टर व्होल्टेज व्ही सी जो आहे, आणि तो काय होतो मग 180 डिग्री आउट ऑफ फेज. कारण ते आपल्याला आउटपुट आउट ऑफ फेज मिळतं ना, राईट. आणि मग तो जो फीडबॅक, तो जो मिळालेला व्ही सी आउटपुट आहे तो फीडबॅकला दिलेला आहे बेसला. मग ते जर बेसला मिळालं फीडबॅकला दिल्यामुळं, तर त्याच्यामुळं काय होतं, जे व्होल्टेज गेन ॲम्प्लिफायरचा आहे तो लो होतो, कारण डिक्रीज होतो ना, आउट ऑफ फेज म्हणजे मायनस होतो. क्लिअर. आणि त्याच्यामुळंच काय होतं, जे ॲम्प्लिफायरचा गेन आहे तो काय होतो, लो होऊन जातो. ओके. याच्यामध्ये काही कोणाला क्युरी आहे का? कोणाला जर क्युरी असतील तर बिनधास्त विचारू शकता. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इमिटर फीडबॅक बायस बघूया, आणि नंतर व्होल्टेज डिवायडर बायस बघूया. ओके, स्टॉप करूया.